नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। सावली गावात पाऊस कोसळत नव्हता, तर तो जणू आसूड ओढत होता। विजांच्या कडकडात डोंगर दऱ्या थरथरत होत्या। गावाच्या वेशीवर एका उंच टेकडीवर तो अवाढव्य वाडा उभा होता, सदानंद वाडा। वाड्याच्या सभोवती जुन्या आंबळाईच्या झाडांनी असा विळखा घातला होता की दिवसाही तेथे सूर्यप्रकाश पोहोचताना थकायचा। वाड्याचे महाद्वार लाकडी असून त्यावर पितळी नक्षीकाम होते, पण आता त्यावर गंध चढला होता। लोक म्हणायचे, या वाड्याच्या भिंतींना कान लावले तर आजही कोणाचे तरी थबकलेले हुदके ऐकू येतात। वाड्याचे मालक होते रावसाहेब। त्याची उंची 6.5 फूट, अंगात पांढरा सदरा आणि डोळ्यात एक प्रकारची क्रूर चमक। गावातल्या कोणाचेही भले झालेले त्यांना बघवत नसे। जर कुणाचे शेत पिकले तर ते व्याजाच्या नावाखाली हडप करायचे। एकदा एका गरीब शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नासाठी रावसाहेबांकडे मदत मागितली होती। रावसाहेबांनी मदत तर केली नाहीच, उलट त्याच्या जमिनीवरचा ताबा मिळवून त्याला गावातून हाकलून दिले। दुसऱ्याचे अश्रू हीच माझी संपत्ती आहे, असे रावसाहेब गर्वाने म्हणायचे। हीच त्यांची खळ प्रवृत्ती होती। वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर पश्चिमेला एक छोटी खिडकी होती। ही खिडकी एका अशा खोलीची होती जी गेल्या 30 वर्षापासून उघडली गेली नव्हती। गावातील लोक रात्री त्या वाड्याकडे बघायला घाबरायचे, कारण ठीक रात्री 2 वाजता त्या बंद खोलीतून एक निळा प्रकाश बाहेर पडायचा। त्या प्रकाशासोबतच एक विचित्र आवाज यायचा, कर कर कर, जणू काही खूप जड लोखंडी साखळदंड कोणीतरी फरफटत ओढत नेतोय। आणि त्यानंतर एक अत्यंत मधुर पण तितकीच करुण बासरीची धून ऐकू यायची। ही धून ऐकून गावातील कुत्री रडायला लागायची। गावात अफवा होती की रावसाहेबांनी आपल्या पूर्वजांचा आत्मा तिथे कैद करून ठेवला आहे, जेणेकरून त्यांची श्रीमंती कधीच कमी होऊ नये। अशा या दहशतीच्या वातावरणात एके दिवशी सकाळी एक तरुण गावात आला। त्याचे नाव चैतन्य। खांद्यावर एक झोळी, हातात लाकडी काठी आणि कपाळावर चंदनाचा टिळा। तो थेट गावातील मोडकळीस आलेल्या विठ्ठल मंदिरात जाऊन थांबला। मंदिराचे पुजारी त्याला म्हणाले, बाळा, चुकून या गावात आला असशील तर आत्ताच निघून जा। इथला राजा रावसाहेब खूप क्रूर आहे, त्याची सावली पडली तरी आयुष्य करपून जातं। चैतन्य फक्त हसला आणि म्हणाला, बाबा, जिथे काळोख जास्त असतो तिथे दिव्याची खरी गरज असते। मी त्या वाड्याचा अंधार पाहण्यासाठीच आलो आहे। दुसरे दिवशी चैतन्य थेट सदानंद वाड्याच्या दारात उभा राहिला। रावसाहेब आपल्या बागेत बसले होते। एका अनोळखी तरुणाला आपल्या दारात पाहून त्यांचा राग अनावर झाला। कोण आहेस तू आणि येथे येण्याची हिंमत कशी झाली? रावसाहेब गरजले। चैतन्य शांतपणे पावलांनी पुढे आला। त्याने वाड्याच्या त्या बंद खिडकीकडे पाहिले आणि म्हणाला, रावसाहेब, तुमच्या वाड्याच्या छतावर खूप ओझं साचलंय। ते साखळदंड आता खूप जड झालं आहेत, त्यांना मुक्त करण्याची वेळ आली आहे, असं वाटत नाही का? हे ऐकताच रावसाहेबाच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडून फुटला। त्यांचा चेहरा पांढरा पडला। ज्या रहस्याबद्दल गाव फक्त कुजबूज करायचे, त्या रहस्यावर या मुलाने थेट बोट ठेवले होते। निघून जा येथून। रावसाहेब जोरात ओरडले, पण चैतन्य हलला नाही। त्याने शांतपणे सांगितले, मी जाणार नाही, कारण ज्या खोलीत तुम्ही सत्य कैद केले आहे त्या खोलीची चावी माझ्याकडे नाही, तर तुमच्या काळजात दडलेली आहे। रावसाहेबांनी आपल्या नौकरांना चैतन्याला बाहेर काढायला सांगितले, पण चैतन्य स्वतःच मागे फिरला। जाता जाता तो फक्त एवढेच म्हणाला, आज रात्री 2 वाजता
मी पुन्हा येईल. जेव्हा तो निळा प्रकाश दिसेल तेव्हा तुम्ही मला रोखू शकणार नाही. सावली गावातली ती रात्र सामान्य नव्हती. आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडत नव्हता. फक्त सोसाट्याचा वारा सुटला होता, जो जुन्या झाडामधून शिट्टी वाजल्यासारखा आवाज करत होता. रावसाहेब आपल्या खोलीत अस्वस्थपणे ये जा करत होते. चैतन्याने दिलेला इशारा त्यांच्या कानात घुमत होता. आज रात्री 2 वाजता मी पुन्हा येईन. रावसाहेबांनी आपल्या खोलीचं दार आतून घट्ट लावून घेतलं होतं. त्यांनी गजा नौकराला फरमावलं होतं की कोणीही आलं तरी वाड्याचं महाद्वार उघडायचं नाही. पण काळजाची धडधड थांबत नव्हती. त्यांच्या हातातील पिस्तूल टेबलावर होतं, पण त्या लोखंडापेक्षा त्यांच्या मनातील भीती जास्त जड झाली होती. घड्याळाचे दोन्ही काटे 12वर आले, मग 1 आणि शेवटी 2 वाजले. संपूर्ण वाड्यात अचानक विलक्षण शांतता पसरली. इतकी शांतता की रावसाहेबांना स्वतःचा श्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. अचानक वाड्याच्या वरच्या मजल्यावरील त्या बंद खोलीतून प्रकाश झिरपायला लागला. तो दिवा नव्हता, तर एक अतींद्रिय निळा प्रकाश होता. तो प्रकाश इतका तीव्र होता की वाड्याच्या खिडक्याच्या फटीतून तो बाहेर पडू लागला. पाठोपाठ तोच भयानक आवाज सुरू झाला, कर कर कर, जणू काही जड लोखंडी साखळदंड लाकडी जमिनीवर कोणीतरी ओढत नेत आहे. रावसाहेब भीतीने घामाघूम झाले. त्यांनी पिस्तूल हातात घेतलं आणि थरथरत्या पावलांनी खोली बाहेर आले. त्यांना खात्री होती की चैतन्य कुठून तरी आज शिरला असेल. रावसाहेब वरच्या मजल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. वाड्याचं महाद्वार, वरचे सर्व दरवाजे बंद असतानाही चैतन्य त्या बंद खोलीच्या अगदी समोर शांतपणे पद्मासन घालून बसला होता. त्याचे डोळे मिटलेले होते आणि त्याच्या ओठावर एक मंद स्मित होतं. तू आत कसा आलास? रावसाहेब ओरडले. मी सगळी दारं बंद केली होती. चैतन्याने डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात एक अजब करुणा होती. तो म्हणाला, रावसाहेब, वाड्याची दारं लावून तुम्ही मला रोखू शकता, पण तुमच्या स्वतःच्या कर्माच्या सावलीला कसं रोखणार? हा प्रकाश मी नाही आणला, हा तुमच्या आतल्या काळोखानेच बाहेर काढला आहे. त्या क्षणी त्या बंद खोलीच्या आतून एक मोठा धडाका झाला. जणू आत कोणीतरी भिंतीवर आदळतंय. कोणाचे तरी हुंदके आणि रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. बाळा, माझं बाळ, भूक लागली असेल, त्याला सोडा. मला एका स्त्रीचा अर्थस्वर खोलीच्या भिंती फाडून बाहेर येत होता. रावसाहेबाच्या हातातील पिस्तूल खाली गळून पडलं. ते गुडघ्यावर बसले. हे थांबव चैतन्य, हे थांबव, मला हे सहन होत नाहीये, ते ओरडले. चैतन्य उठला आणि त्याने त्या जड लाकडी दरवाजाला स्पर्श केला. ही खोली गेल्या 30 वर्षापासून बंद आहे रावसाहेब, पण आज ही उघडली जाईल. तुमचं खळ प्रवृत्ती संपवण्यासाठीच आज या सत्याचा सामना तुम्हाला करावाच लागेल. चैतन्याने जसा दरवाजा धक्का दिला तसा दरवाजा करकरत उघडला गेला. आत धूळ नव्हती, जळमट नव्हती. तिथलं दृश्य पाहून रावसाहेबाच्या काळजाचा ठोका चुकला. खोलीच्या मध्यभागी एक जुना पाळणा होता, जो आपोआप हलत होता. त्या पाळण्यावर एक लहान मुलाचा रक्ताळलेला कुडता आणि एक तुटलेली बासरी ठेवली होती. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या खोलीच्या कोपऱ्यात एक वृद्ध स्त्री साखळदंडाने बांधलेली होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून रावसाहेबाची वहिनी होती, जिला जगाने मृत मानले होते. चैतन्य गंभीर आवाजात म्हणाला, रावसाहेब, संपत्तीसाठी तुम्ही तुमच्या भावाचा जीव घेतला आणि वहिनीला
वेड ठरवून तिथे साखळदंडाने बांधून ठेवलं. हा निळा प्रकाश म्हणजे दुसरं काही नसून त्या माऊलीच्या डोळ्यातलं साचलेलं दुःख आहे, जे आज बाहेर पडतंय. रावसाहेब सुन्न झाले. त्यांना वाटलं होतं की हे भूत आहे, पण हे तर त्यांच्या जिवंत पापाचं जळजळीत रूप होतं. आता चैतन्य त्या माऊलीला मुक्त करणार का? रावसाहेबाच्या भावाचा मृत्यू नेमका कसा झाला आणि खळ या प्रवृत्तीचा शेवट कोणत्या हृदयस्पर्शी वळणावर होईल, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. उघडलेल्या त्या बंद खोलीत जसा रावसाहेबांनी प्रवेश केला तसा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर साखळदंडाने बांधलेली ती वृद्ध स्त्री, त्यांची वहिनी जानकी, अत्यंत क्षीण आवाजात विठ्ठलाचे नाव घेत होती. तिचे डोळे पांढरे पडले होते, पण चैतन्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांती पसरली. रावसाहेब ओरडले, हे कसं शक्य आहे? मी तर 30 वर्षापूर्वी सांगितलं होतं की हिने विहिरीत उडी मारून जीव दिला. गजाला मी सांगितलं होतं हिचा काटा काढायला. चैतन्य शांतपणे जानकीमाईच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या हातापायातले ते गंजलेले साखळदंड एका स्पर्शाने बाजूला केले. तो म्हणाला, रावसाहेब, गजा मूक बधीर होता, पण तो माणूस होता. त्याने तुमचा हुकूम मानला नाही. त्यांनी या माऊलीला जिवंत ठेवलं, पण तुमच्या भीतीपोटी या खोलीत कैद करून ही साखळदंड ओढण्याचे आवाज गजा मुद्दाम करायचा, जेणेकरून कोणीही या खोलीच्या जवळ येऊ नये आणि वहिनी साहेब सुरक्षित राहाव्यात. रावसाहेब थक्क होऊन पाहत राहिले. मग तो निळा प्रकाश आणि ती बासरी. चैतन्याने त्या पाळण्यातली तुटलेली बासरी उचलली. रावसाहेब, हा निळा प्रकाश म्हणजे या माऊलीच्या तपाचं तेज होतं. 30 वर्ष या अंधाऱ्या खोलीत बसून तिने फक्त विठ्ठलाचा धावा केला, आणि ती बासरी, ती तुमच्या भावाची, विठ्ठलरावांची होती. त्याचा मृत्यू अपघाती नव्हता, तर तुम्ही त्यांना डोंगरावरून ढकलून दिलं होतं. पण मरताना त्यांनी ही बासरी तुमच्या हातात दिली होती आणि सांगितलं होतं, भावा, राग सोडून दे, माझं बाळ सांभाळ. रावसाहेबाच्या डोळ्यासमोर तो 30 वर्षापूर्वीचा पाऊस आणि भावाचा तो चेहरा तरळला. त्यांनी संपत्तीसाठी भावाला मारलं आणि त्याच्या लहान बाळाला अनाथ आश्रमात फेकून दिलं होतं. रावसाहेब रडायला लागले. मी पापी आहे, मी नराधम आहे, पण ते बाळ, त्याचं काय झालं? तो जिवंत आहे का? चैतन्याने मंद हसून स्वतःच्या गळ्यातली तुळशीची माळ काढली. त्या माळेला एक छोटं पदक होतं, ज्यावर सदानंद हे नाव कोरलं होतं. रावसाहेबांनी ते पदक पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. हे तेच पदक होतं जे त्यांनी त्या बाळाच्या गळ्यातून काढून फेकून दिलं होतं. चैतन्य म्हणाला, काका, ज्या बाळाला तुम्ही संपवायला निघालता त्यालाच देवानेच वाचवलं. एका संन्यासाने मला वाढवलं, शिकवलं. आज मी येथे सूड घ्यायला नाही, तर तुम्हाला तुमच्या पापाच्या कैदेतून मुक्त करायला आलो आहे. खळ प्रवृत्तीचा नाश माणसाला मारून नाही, तर त्याच्यातल्या वाईट विचारांना मारून होतो. रावसाहेब चैतन्याच्या पायाशी कोसळले. ज्याला ते शत्रू समजत होते, तोच त्यांचा पुतण्या, त्याच्या रक्ताचा वारस, समोर उभा होता. पहाट झाली होती. पावसाचे ढग पांगले होते आणि सोन्यासारखं ऊन सदानंद वाड्याच्या अंगणात उतरलं होतं. जानकीमाई 30 वर्षानंतर सूर्यप्रकाश पाहत होती. तिने आपल्या पुतण्याला, चैतन्याला मिठी मारली. रावसाहेबांनी त्याच दिवशी गावच्या पारावर सर्व गावकऱ्यांना जमवलं. त्यांनी आपली सर्व संपत्ती, जमीन आणि तो वाडा गावाच्या नावावर केला. ज्या जमिनी हडपल्या होत्या त्या शेतकऱ्यांना परत केल्या. वाड्याचं नाव सदानंद बदलून विठ्ठल माऊली अनाथाश्रम ठेवण्यात आलं. रावसाहेबाच्या डोळ्यातील ती क्रूरता
आता पश्चातापाच्या अश्रूंनी धुवून निघाली होती. काही दिवसांनी चैतन्य पुन्हा आपल्या प्रवासाला निघाला. रावसाहेबांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण चैतन्य म्हणाला, माझं काम संपलं काका. विठ्ठल मंदिरात असतोच, पण तो जेव्हा माणसाच्या मनातल्या अंधाराला प्रकाश देतो तेव्हाच त्याची खरी भक्ती सफल होते. गावकरी पाहत राहिले. चैतन्य वाटेने जात असताना त्याच्या पावलाच्या खुणा उमटत होत्या, पण त्या खुणामधून तुळशीचा सुगंध दरवळत होता. सावली गावात आता भीती नव्हती. सदानंद वाड्यात आता साखळदंडाचे आवाज येत नव्हते, तर तिथे लहान मुलाच्या हसण्याचे आणि विठ्ठल नामाच्या गजरांचे सूर ऐकू येत होते. संतांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच खळांची व्यंकटी सांडली होती आणि सत्कर्माची रती वाढली होती. दृष्टपणा हा कायमचा नसतो. पश्चातापाचा एक थेंब आणि क्षमेचा एक हात सर्वात मोठ्या खळ प्रवृत्तीचे रूपांतर संत प्रवृत्तीत करू शकतो. सूर्य आता पूर्णपणे वर आला होता. सावली गावावर पडलेली भीतीची सावली कायमची पुसली गेली होती. सदानंद वाड्याच्या ज्या दारातून कधी काळी केवळ दहशतीचा हुकूम सुटायचा, त्याच दारात आज रावसाहेब अत्यंत नम्रतेने उभे होते. त्यांच्या अंगावरचा तो ताठरपणा गळून पडला होता आणि डोळ्यात एक वेगळी चमक होती, पश्चातापाच्या अश्रूंनी स्वच्छ झालेली चमक. रावसाहेबांनी जानकी वहिनीच्या चरणावर डोकं ठेवले. वहिनी, मला फाशी दिली असती तरी चाललं असतं, पण तुम्ही मला तुमच्या मायेने मारलं. 30 वर्ष मी या वाड्यात मालक म्हणून वावरलो, पण आज कळतंय की मी माझ्याच पापाचा कैदी होतो. जानकीमाईंनी त्यांना उठवले आणि शांतपणे म्हणाल्या, भाऊजी, विठ्ठलाच्या दरबारात उशीर असतो, पण अंधेर नसतो. तुम्ही ज्या चैतन्याला घाबरत होता तोच आज तुमच्या आयुष्याचा आधार झाला. सूड घेण्यापेक्षा क्षमा करण्यात जास्त ताकद असते, हेच आज सिद्ध झाले. चैतन्य आपली झोळी खांद्यावर टाकून वाड्याच्या उंबरठ्याबाहेर पडला. गावकऱ्यांनी त्याला गराडा घातला. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, हा तरुण नक्की कोण? चैतन्य वळून वाड्याकडे पाहत म्हणाला, लक्षात ठेवा, खळ प्रवृत्ती ही बाहेरच्या जगात नसते, ती आपल्या अहंकाराच्या अंधारात जन्मते. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या दुःखावर आपली श्रीमंती उभी करतो, तोपर्यंत आपण कितीही मोठे वाडे बांधले तरी ते स्मशानासारखेच शांत राहतील. ज्या दिवशी आपण दुसऱ्याचे अश्रू पुसायला हात पुढे करतो, त्या दिवशी देव स्वतः आपल्या दारात उभा असतो. काही क्षणातच चैतन्य त्या वळणावरून दिसेनासा झाला. तो पुन्हा कधीच दिसला नाही, पण त्याने मागे ठेवलेला वारसा मात्र गावाने जपला. तो सदानंद वाडा आता विठ्ठल माऊली अनाथाश्रम झाला होता. ज्या बंद खोलीतून साखळदंडाचे आवाज यायचे, तिथे आता लहान मुले आईचे धडे गिरवू लागली. ज्या बासरीची धून ऐकून लोक घाबरायचे, तीच बासरी आता रोज पहाटे विठ्ठलाच्या देवळात आनंदाने वाजू लागली. गावातील एका वृद्ध माणसाने विचारले, तो चैतन्य नक्की कोण होता? विठ्ठलराव दादाचा मुलगा की स्वतः पांडुरंग? पुजारी हसून म्हणाली, तो कोण होता यापेक्षा त्यांनी काय केलं हे महत्वाचं आहे. त्यांनी एका दृष्ट माणसाला माणूस बनवलं. जिथे माणुसकी जागी होते तिथे विठ्ठल स्वतः उभा असतो. खळांची व्यंकटी सांडो या ज्ञानेश्वरांच्या शब्दांचा जिवंत अनुभव आज या गावाने घेतला. आजही सावली गावात रात्री 2 वाजता कोणी घाबरत नाही, कारण आता तिथे निळा प्रकाश नसतो, तर मंदिराचा नंदादीप अखंड तेवत असतो. जो सांगत असतो
अंधार कितीही गडद असला तरी प्रेमाचा आणि क्षमेचा एक छोटासा दिवा त्याला हरवण्यासाठी पुरेसा असतो. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह, नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.